हेलो बच्चों, की हालचाल। नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो बघा, आजचा टॉपिक खूप जबरदस्त आहे की ट्रेनिंग वाले आणि व्यापारी यांच्यामध्ये काय सिस्टम चालतं आणि कसा तुमचा फसवणूक होते, काय होतं काय नाही होत वगैरे वगैरे आणि खूप काय। तर बघा, सर्वप्रथम आपण ट्रेनिंग वाल्यांची गोष्ट करू, त्याच्यानंतर आपण व्यापाऱ्यांची गोष्ट करणार। कारण ट्रेनिंग वाले तर एवढा धोका नाही करत तुमच्यासोबत, 1000-1500चा असतो, पण व्यापारी हा तुम्हाला चक्क 20, 25, 30, 50 हजार, लाख रुपये, 1.5 लाख रुपये इतक्या पैशांना खपू शकतो। तर तो मुद्दा मेन आहे, तर तो आपण शेवटी घेणार। पहिले ट्रेनिंग वाल्यांची गोष्ट करू। तर बघा, ट्रेनिंग वाले सुरुवातीला काय करतात, सुरुवातीला तुम्हाला एक विश्वास दाखवतात। विश्वास कसा की बघा, माझं पण नुकसान झालं होतं, माझ्या पण शेळ्या मेल्या होत्या, 10 शेळ्या मेल्या सुरुवातीला, नंतर 15 मेल्या, त्याच्यातून मी उभा राहिलो, आता माझं फार्म चालू आहे मस्तपैकी। तर यानं काय होतं बघा, यानं तुम्हाला त्या माणसावर, पुढच्या माणसावर विश्वास बसतो। आणि हे पहिले सुरुवातीला हेच करतात, विश्वास बिल्डिंगचं काम करतात। विश्वासाला इंग्रजीतून काय म्हणतात, काहीतरी म्हणत असेल, विश्वासाला आय थिंक बिलीव्ह म्हणतात, आय डोंट बिलीव्ह। तर हे काय करतात, बिलीव्ह बिल्डिंगचं काम करतात सुरुवातीला। त्याच्यानंतर विषय राहिला, मग काय होईल, तर त्याच्यावर काही एकदा तुमचा विश्वास बसला, मग ते तुम्हाला दमादमाना त्यांच्या स्कीम मध्ये घेऊन येतील। तर बघा, दिवाळी दसरा स्कीम 3000 रुपयाची ट्रेनिंग फक्त आणि फक्त 2000 रुपयामध्ये, हा झाला एक विषय। तर असं करत 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 ऍक्च्युअल किंमत तिची 500 रुपयेच असते त्या ट्रेनिंगची, पण मग विषय वेगळा राहिला। तुम्हाला सांगतील ह्या कंपनी मार्फत, ह्या संस्थेमार्फत आपलं फार्म रजिस्टर आहे वगैरे वगैरे, आणि मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये उतरवणार। पण ऍक्च्युअल मध्ये काय असतं, एकदा का त्यांच्या फार्मला ट्रेनिंगची परमिशन भेटली, एकखट्टी पैसा गोळा केल्यानंतर एकदा का त्यांना परमिशन भेटली, त्याच्यानंतर कसं चालतं, 50 रुपयामध्ये प्रिंट काढायचं काम असतं आणि तुमचे नावं लिहायचे काम असतात, बस एवढंच काम असतं त्या पत्राचं, म्हणजे प्रमाणपत्र वगैरे आपण म्हणतो, ते काही प्रिंटेड नसतात। आणि प्रिंटेड असलं ते बी सुद्धा निघतं, ते 50 रुपयातच निघत असतं। पण तुमच्याकडून 1500 कशाचे घेत आहे, कारण पहिले त्यांनी 2 लाख रुपये खर्च केले, लाख रुपये 5 लाख खर्च केले, आणि त्यांच्या जे सिस्टम आहे, त्यांचं काम आहे, त्याला एक लिमिटवर नेऊन ठेवलं का आता आम्ही ट्रेनिंग घेऊ शकतो आणि प्रमाणपत्र देऊ शकतो, किंवा मग प्रमाणपत्र काढण्यासाठी परमिशन घेऊन टाकली। त्यांनी एकखट्टी परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर आयुष्यभर तुमच्याकडून फक्त प्रमाणपत्राचे झेरॉक्स मारणार, तुमचं नाव लिहिणार आणि देणार। हा चालतो प्रमाणपत्राचा सिस्टम। असं नाही की त्यांना प्रत्येक प्रमाण मागं 500 रुपये 1000 रुपये असं नसतं, त्यांनी एकखट्टी पैसा जमा केला नंतर चालतो तो व्यवहार। आता याच्यामध्ये थोडेफार बदल असू शकतात, तर ते काय बदल आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कसं कसं असतो सिस्टम। तुम्हाला सगळं ट्रेनिंगमध्ये जे सांगितलं जातं ते मी फ्रीमध्ये सांगणार आहे पुढे चालून, तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ते बेल आयकॉन जे असते त्याला ऑलवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील। तर बघा, असा चालतो हा ट्रेनिंगचा स्कॅम। पहिले तुम्हाला विश्वास दिला जातो, त्यांच्या चुकीच्या गोष्टी दाखवल्या, आणि त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, एकदा का तुमचा विश्वास बसला, सगळं काय झालं, त्याच्यानंतर तुमचे फोन वगैरे उचलले जात नाही आणि तुमचं काम फक्त ट्रेनिंगच राहतं। 1000-1500 रुपये तुमच्याकडून गेले का बस तुमचा विषय संपला। तुम्ही फक्त त्यांच्यासाठी एक नंबर आहात, त्यांना तुमचं भलं हो अथवा ना हो त्याच्याशी काही घेणं नाही। व्यापाऱ्यांची व्हिडिओ टाकतील, पण म्हणतील मी याच्याकडून 1 रुपयाही घेतला नसेल, आणि व्यापारीही म्हणतो की हो माझ्याकडून 1 रुपयाही घेतला नाही, आणि वरून व्हिडिओमध्ये काय सांगता, सहज इकडे आलो होतो तर एक व्हिडिओ बनवू असं वाटलं, पण सहज नव्हते आले, ते व्हिडिओ बनवण्यासाठीच आले होते, पण सहज म्हटलं म्हणजे लोकांना विश्वास बसेल, ही गोष्ट असते। तर या गोष्टीकडे ध्यान द्या। त्याच्यानंतर राहिला
48. त्याच्यानंतर विषय राहिला तो म्हणजे कसा, ते व्यापाऱ्यांचे व्हिडिओ टाकणे वगैरे सगळं काही ठीक आहे, पण कमीत कमी खोट्या अशा शेतकऱ्यांना देऊ नये. आणखीन एक गोष्ट म्हणजे हे ट्रेनिंगवाले कधीच तुम्हाला सांगणार नाही की त्यांच्या फार्मवर मरतूक वगैरे झाली की नाही झाली. ते काय म्हणतील, मागच्या वर्षामध्ये एकही टक्का चूक नाही, हे नाही ते नाही असं म्हटलं म्हणजे तुम्हाला वाटेल की याला लय अक्कल एक काय घालू. पण असं नसतं मित्रांनो. किंवा मग समजा एखाद्या शेळीला सर्दी झाली तर तिला कोणतं औषध द्यायचं, तर ते औषध दिल्यानंतर त्या शेळीला फरक पडला का नाही पडला त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्हाला सांगा फक्त हे औषध द्या, फरक पडू नाही पडू ती शेळी मेली तरी तुम्हाला दाखवण्यात येणार नाही. एखादं पिल्लू डिलिव्हरीच्या टायमाला मेलं तरी लाईव्ह कॅप्चर झालं तर झालं, आणि जर नाही झालं तर मग गेलं आलं. मग कोण तुम्ही काय तुम्ही. त्याच्यानंतर एखादी शेळी मेली की नाही मेली ते तुम्हाला त्या टायमाला नाही सांगणार. उगा 6 महिन्यानं सांगतील का बाबा हे पिल्लू होतं, याची आई मेली होती, आणि त्याचं कारणही तुम्हाला सांगण्यात येणार नाही. अशा गोष्टी राहत्या. लाईव्ह टायमाला जर सांगितलं तुम्ही काय झालं, मग तुम्हाला कळन ना नेमकं अरे याच्याकडूनच शेळी वाचणार, हा काय आपल्या ट्रेनिंग. अनुभव शेअर करा ऑफकोर्स, पण मग काही गोष्टी आहेत ज्या पटल्या पाहिजे तुम्हालाही. आता व्यापारी बघा कसे स्कॅम करतात. व्यापारी सेमच आहे जवळपास, काहीही चाटा हाणतात, काही नाही. जेव्हा शेळ्या घ्यायच्या तेव्हा म्हणतात तुम्हाला शेळ्या बदलून नेऊ, किंवा शेळी एकदम टॉप क्वालिटी असंच म्हणतात व्यापारी. त्याच्यानंतर तुम्ही शेळ्या घेऊन येतात, घरी गेल्यानंतर तिची कास खराब निघते, काहीही होतं. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, तुम्ही जर म्हणले आम्हाला ही शेळी लागते ना, हो 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 ती शेळी लय भारी आहे, ती शेळी अशी आहे, ती शेळी तशी आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. ते तर चाटा आणायलाच बसेल तिथे. तुम्ही समजून घ्या. चांगल्या एखाद्या तुमच्या ज्याला कळतं त्याला घेऊन जा सोबत. व्यापारी खूप खतरनाक स्कॅम करतात. 2-2 लाख 3-3 लाखाचा स्कॅम करता येते. ही गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या. 5,000चा माल टॉप क्वालिटीच्या नावाखाली तुम्हाला 15,000 आणि 20,000ला विकू राहिले, तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या. त्याच्यानंतर व्यापाऱ्यावर शक्यतो विश्वास ठेवायचाच नाही. ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवायची, कारण गोड बोलून कधीही शेतकऱ्याचीच मारली जाते. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बाकी काय अडचण आली तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. फोन वगैरे काही करू नका, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणखी एक गोष्ट, मी हे म्हणणार नाही की सगळेच ट्रेनिंगवाले खराब आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ट्रेनिंग तुम्ही कशासाठी घेताय हे बघा. त्या ट्रेनिंगवाल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. तो वरून कसाही दिसत असला कसाही असला तरी तो ज्या गोष्टी सांगतोय त्या पूर्ण सत्यच राहतील याचा काहीही भरोसा ठेवायचा नाही. कारण योग्य अनुभव तुम्हाला शेळी पालन केल्यावरच येणार आहे. ट्रेनिंगमधून फक्त तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या थोड्याफार अडचणी कमी होतील. कारण नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवायची की व्यापारी त्याचा माल विकायलाच बसलेला आहे. तो 2 चाटा तुम्हाला मारणार ऐन वेळेवर, तर व्यापारी कितीही गोड बोलला तरी त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला जो माल पटला तोच माल घ्यायचा, जो व्यापारी दाखीन तो घ्यायचा नाही, आणि जो योग्य माल आहे तोच घ्या. कारण व्यापारी कितीही चांगला असला तरी 50 मधला 10 माल त्याच्याकडे खराबच राहतो, आणि तो 10 मधल्या तुम्ही 2 जरी निवडल्या तर तो तुम्हाला सांगणार नाही की या 2 माल खराब आहे. तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या.